बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। आरक्षण रद्द करण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्यास 11 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची वादग्रस्त घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सोमवारी केली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात कळीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं होतं। देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्द्यावर विचार करेन, पण सध्या भारतात अशी कोणतीही परिस्थिती नाही असं ते म्हणाले होते। त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर आरक्षण संपवण्याची भाषा करण्याचा आरोप केला। या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची जीभ छाटणाऱ्यास 11 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे। आमदार संजय गायकवाड म्हणाले की महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणाच्या मागणीसाठी आग लागली आहे। मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीनं उभं करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी आणि इतर प्रवर्गांना आरक्षणाची तरतूद केली। असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याचं विधान केलं। या माध्यमातून त्यांनी काँग्रेसचा खरा चेहरा आणि पोटातील मळमळ उकळून दाखवली। काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत आरक्षण आणि संविधान धोक्यात असल्याचं फेक नरेटिव्ह पसरवलं। त्यातून त्यांनी दीनदुबळ्या समाजाची मतं घेतली। त्यानंतर आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करतायत। याचा अर्थ त्यांना सर्वच मागासवर्ग, आदिवासी आणि दलित आणि इतरांचं आरक्षण संपवायचं आहे। त्यामुळे आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास मी 11 लाख रुपयांचं बक्षीस देईन, असं संजय गायकवाड सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यात सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। सर्वच पक्षांच्या नेत्यांनी महाराष्ट्र दौरा देखील सुरू केलाय। या दरम्यान जागा वाटपावरून देखील महायुतीमध्ये चढाओढ होताना दिसतेय। जागा वाटपाच्या मुद्द्यावर भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट केलाय। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जिंकण्यासाठी लढायचं हा एकच फॉर्म्युला ठरलाय, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। मला महायुतीमधील तिन्ही नेत्यांचं कौतुक करायचं आहे। काही दिवसांपासून चर्चा आहे की हा पक्ष 180 जागा लढवणार, तो पक्ष 80 जागा लढवणार, पण आता असं ठरलंय की अशा प्रकारच्या कोणत्याही आकड्यांवर जायचं नाही। आता फक्त जिंकण्यासाठी लढायचं, असं बावनकुळे म्हणाले। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिंकेल त्या ठिकाणी त्यांचा आग्रह आम्ही मान्य करणार, तसंच ज्या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष जिंकेल त्या ठिकाणी आमचा आग्रह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मान्य करतील। हाच महायुतीचा फॉर्म्युला असणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं समोर येत आहे। त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं 80 ते 90 जागा लढवणार असल्याचं अनेकदा सांगितलंय। त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। यावर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट जरी केला असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती काय असणार याचा अंदाज सध्या लावणं जरा कठीणच आहे। मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमीन पटेल यांनी सोमवारी सकाळी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या येथील निवासस्थानी धडक दिली। यावेळी त्यांनी फडणवीसांशी चर्चा करत त्यांच्या निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं। अमीन पटेल यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दकी आणि संजय निरुपम या 3 बड्या नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला होता। या दोघांच्या सत्ताधारी आघाडीत जाण्यामुळे काँग्रेसला हादरा बसला असताना आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अमीन पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यात प्रदीर्घ काळ चर्चा केली। यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमीन पटेल काही वेगळा विचार करतायत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। पण पटेल यांनी स्वतःही ही चर्चा फेटाळून लावली आहे। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अमीन पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला। ते म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी 2 कारणांसाठी गेलो होतो। एक म्हणजे मी त्यांच्या घरात विराजमान गणपतीचं दर्शन घेतलं आणि दुसरं म्हणजे 18 तारखेला ईद ए मिलाद नबी आहे। गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जुलूस काढण्यात येणार आहेत, त्याची परवानगी लोकांना हवी आहे। याविषयी पोलिसांकडून विशेष सहकार्य मिळावं अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेत आलेत। त्यांनी पंतप्रधानांबाबत वादग्रस्त विधान केलंय। पीएम मोदींवर निशाणा साधत ते म्हणाले की त्यांचं डोकं सडलेलं आहे, त्यांचं मानसिक संतुलन ठीक नाही। याशिवाय त्यांनी निवडणूक आयोगावरही पक्षपाताचा आरोप केलाय। पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काय बोलतील हे माहीत नाही, त्यांचं मानसिक संतुलन कळत नाही, त्यांचं डोकं सडलेलं आहे। झारखंडमध्ये जर लाडकी बहीण सारखीच असलेली योजना चुकीची असेल तर महाराष्ट्रात ती योग्य कशी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे। निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की या देशात निवडणूक आयोग आता स्वतंत्र राहिलेला नाही,
निवडणूक आयोग पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरूनच निवडणुका जाहीर करतो. राज्यात महापालिका निवडणुका होत नाहीत कारण भाजपचा पराभव होणार आहे हे निवडणूक आयोगाला माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात 2 टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली आहे. यावरही राऊत यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासंबंधी एक समिती नियुक्ती केली आहे. ही समिती धनगर आणि धनगड ही एकच जात असल्याचा शासनादेश काढण्यासंबंधी योग्य तो निर्णय घेईल. या निर्णयामुळे धनगर समाजात आनंदाचं वातावरण असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतलाय. मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं असं राष्ट्रवादीनं या प्रकरणी म्हटलंय. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत अर्थात एसटीत समावेश करण्याच्या मागणीसाठी पंढरपूरसह राज्यात काही ठिकाणी उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकल धनगर समाज समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत मुंबईत बैठक घेतली. त्यात त्यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर एक समिती स्थापन केली. ही समिती धनगर आणि धनगड ही जात एकच आहे काय याचा अभ्यास करून आपला अहवाल सादर करेल. सरकारच्या या निर्णयामुळे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या आशा पल्लवित झाल्या असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तथा विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर हरकत नोंदवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्ध्याहून अधिक आमदार शरद पवार गटात जातील. एवढंच नाही तर स्वतः अजित पवारही काही दिवसांनी तिकडेच दिसतील असा दावा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी केला. त्यांच्या या विधानानं राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बच्चू कडू सोमवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य घडामोडींवर भाष्य केलं. ते म्हणाले की आगामी काळात अजित पवार यांचे अर्ध्याहून अधिक आमदार हे शरद पवार गटात जातील. त्यानंतर काही दिवसांनी स्वतः अजित पवारही तिकडेच दिसतील. त्यांना कुणीही अडवलं नाही. शेवटी हे राजकारण आहे. कधी कुणाच्या पार्ट्यात जाऊन बसायचं किंवा कुणाबरोबर राहायचं हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बच्चू कडू यांनी यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून रंगलेल्या श्रेयवादावरही भाष्य केलं. ते म्हणाले राज्यात सध्या 3 पक्षांचं सरकार आहे त्यामुळे त्यांच्या श्रेयवादाची लढाई होणारच. ते संयुक्तिकही आहे. भाजप लाडकी बहीण योजना आपणच आणल्याचा दावा करत आहे. शिंदे गटही असाच दावा करत आहे. अजित पवारांचा राष्ट्रवादीही राज्यभर फिरून ही योजना आम्ही आणल्याचा दावा करत आहे. शेवटी ही लाडकी बहीण योजना कुणी आणली हे त्यांनाच ठरवायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला जातीयवादाच्या कॅन्सरची लागण झाल्याची विखारी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी केली. शरद पवारांनी 50-60 वर्षात महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं. त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी हरवली असं ते म्हणाले. गोपीचंद पडळकर सोमवारी म्हणाले की शरद पवार म्हणतात सत्ता हातात द्या, महाराष्ट्राचा चेहरा बदलून दाखवू. मी त्यांच्या अर्ध्या वक्तव्याशी सहमत आहे कारण महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची असलेली गरज देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली. या उलट शरद पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला केवळ जातीयवादाचा कॅन्सर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारा महाराष्ट्र पवारांनी स्वतःची खाजगी कंपनी म्हणून वापरला. आधी ही कंपनी पवार प्रायव्हेट कंपनी होती, आता ती सुळे प्रायव्हेट कंपनी झाली आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाच्या कॅन्सरची लागण झाली. त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली तेजाची झळाळी हरवली. शरद पवारांची कारकीर्द ही महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी पान आहेत. आता महाराष्ट्राला विकासाचा सर्वसमावेशक चेहरा मिळालाय. हा चेहरा बदलून त्यांना पुन्हा महाराष्ट्रावर सरंजामी लादायची आहे का? दलित ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का? गावातील नव्या मुस्लिम मतदारांची नावं मतदार यादीत टाकण्यास विरोध करणारा एक विचित्र ठराव कोल्हापूरच्या शिंगणापूर ग्रामसभेत पारित करण्यात आलाय. हा ठराव सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अखेर सरपंच आणि ग्रामसेवकानं हा ठराव अंतिम नसल्याचं सांगत त्यावर सारवासारव करायचा प्रयत्न केला. शिंगणापूरची ग्रामसभा गत 28 ऑगस्ट रोजी झाली. या ग्रामसभेत गावातील नव्या मुस्लिम मतदारांच्या नावाचा मतदार यादीत समावेश न करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. या ठरावाची एक प्रत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता जिल्हा परिषद पातळीवरील चौकशीचे आदेश गटविकास अधिकारी आणि करवीर तालुक्याच्या तहसीलदारांना देण्यात आलं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कठोर भूमिकेनंतर शिंगणापूरच्या सरपंचांनी सारवासारव करत हे पत्र दिशाभूल करणार असल्याचं नमूद करत ते बांगलादेशी अल्पसंख्याकांविरोधातील प्रस्ताव असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर ग्रामसेवकांनीही हा वादग्रस्त ठराव अंतिम नसल्याचं स्पष्ट केलं. पण या प्रकाराची गावासह जिल्ह्यात मोठी चर्चा झाली. तसेच असा प्रस्ताव पारित करणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी होतीये.